मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्र सहित पूर्ण जगभरात जे नाव सर्वात जास्त चर्चेत आलं आहे ते म्हणजे डीपसीक. जेव्हापासून डीपसीक लॉन्च झालं आहे तेव्हापासून मोठमोठ्या कंपन्या जसे की मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, एनव्हिडिया या सर्व मोठमोठ्या कंपन्यांना अक्षरशः घाम फुटला आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेमध्ये मागच्या 24 तासांमध्ये ॲप स्टोअर, जसं आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये प्ले स्टोअर असतं तसं आयफोनमध्ये ॲप स्टोअर असतं. तर मागच्या 24 तासांमध्ये जी ॲप्लिकेशन सर्वात जास्त डाउनलोड झाली आहे ती म्हणजे डीपसीक. डीपसीकने डाउनलोडिंगमध्ये अक्षरशः चॅट जीपीटीला मागे टाकलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीपसीक नक्की काय आहे, चायना वर्सेस अमेरिका टेक्नॉलॉजी वॉर आणि या मोठमोठ्या कंपन्यांना घाम का फुटला आहे ते बघणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, राम राम, जय भीम सर्वांना. माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल मित्रा. मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेऊया डीपसीक नक्की काय आहे. तर एकदम सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर डीपसीक ही, जसं आपल्या भारतामध्ये स्टार्टअप कंपन्या आहेत जसे की झोमॅटो होतं, पेटीएम होतं, तसंच डीपसीक ही चायनामधली एक स्टार्टअप कंपनी आहे जी एका 40 वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनियर ज्यांचं नाव आहे लियांग यांनी 20 महिन्यापूर्वी त्याची स्थापना केली होती. अपार्ट फ्रॉम दिस, तुम्हाला तर माहितीच आहे अमेरिकेचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे आणि चायनाला हे वर्चस्व हमेशा त्यांच्या डोळ्यांमध्ये टोचत आलं आहे. तसंच अमेरिकेचं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हे जे वर्चस्व आहे ते कमी करण्यासाठी चायनाने डीपसीक R1 आणि डीपसीक V3 ह्या दोन मॉडेल लॉन्च केल्या आहेत. आता प्रश्न असा पडतो की डीपसीक R1 आणि डीपसीक V3 ह्या छोट्याशा स्टार्टअप कंपनीने जे मॉडेल लॉन्च केलंय याच्यामुळे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत जसे की मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा यांना घाम का फुटला आहे. तर तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू सांगतो. तुम्हाला चॅट जीपीटी माहिती असेल. आता हे जे चॅट जीपीटी आहे जे तुम्ही मी सर्व यूज करतात, हे चॅट जीपीटी एक प्रोडक्ट आहे ओपन एआय ह्या कंपनीचं. ओपन एआय ह्या कंपनीने 2015 मध्ये चॅट जीपीटी या प्रोडक्टला लॉन्च केलं होतं. आता ही जी कंपनी आहे या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, एनव्हिडिया अशा या मोठमोठ्या कंपन्यांनी भर भरून आपली इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता असं झालंय की डीपसीकने खूप छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जे चॅट जीपीटी करतं, किंवा असं बोलता येईल की चॅट जीपीटी पेक्षा चांगलं एक एआय टूल लॉन्च केलंय. तर ॲज अ युजर तुम्ही आणि मी काय विचार करणार, जिथे आपल्याला पैसे भरावे लागतात ते यूज करायचं, की जिथे आपल्याला कमी पैशामध्ये किंवा स्वस्त दरामध्ये चांगल्या सुविधा भेटतात ते यूज करायचं. कारण जर तुम्ही चॅट जीपीटी बघितलं तर तुम्हाला जर कोणत्या स्पेसिफिक सुविधा ॲक्सेस करायच्या असतील तर तुम्हाला तिकडे पे करावं लागतं. पण तसं डीपसीक R1 मध्ये नाहीये. डीपसीक R1 हे ओपन सोर्स आहे, म्हणजेच सामान्य जनतेसाठी किंवा पब्लिकसाठी ते पूर्णपणे फ्री आहे. आता तुम्हाला मी त्यांचं प्राइस कंपॅरिझन सांगतो. जर तुम्ही चॅट जीपीटी मध्ये 1 मिलियन इनपुट टोकन साठी आपल्याला चॅट जीपीटी मध्ये आरामात 1300 रुपये पे करावे लागतात 1 मिलियन इनपुट मध्ये. तर दुसरीकडे डीपसीक मध्ये आपल्याला 1 मिलियन इनपुट साठी फक्त 47 रुपीज पे करावे लागतात. चॅट जीपीटी मध्ये आपल्याला 1 मिलियन आउटपुट साठी $60 पे करावे लागतात. जेव्हा तुम्ही $60 इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट कराल तेव्हा तुम्हाला समजेल की चॅट जीपीटी किती महाग आहे. तर दुसरीकडे तुम्हाला डीपसीक मध्ये 1 मिलियन आउटपुटसाठी अगदी 180 रुपये फक्त पे करायचे असतात. तर एकदम सोप्या शब्दामध्ये म्हणायचं म्हटलं तर डीपसीक खूप कमी पैशांमध्ये जे चॅट जीपीटी आपल्याला प्रोव्हाइड करत आहे, किंवा चॅट जीपीटी पेक्षाही खूप छान सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करून देत आहेत. तर या सर्व कारणांमुळे मागच्या 2 दिवसामध्ये अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया या सर्व कंपनींचे शेअर मार्केट जे आहेत ते पूर्णपणे कोसळले आहेत. कारण मार्केटमध्ये डीपसीक आलंय जे स्वस्तामध्ये सुविधा प्रोव्हाइड करते. त्याच सुविधा
ज्या चॅट जीपीटी साठी आपल्याला पे करावे लागतात, त्याच सुविधा डिप्सिक मध्ये आपल्याला फ्रीमध्ये भेटतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पाहून घेणार आहोत चायना वर्सेस अमेरिका टेक्नॉलॉजिकल वॉर. तर जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आले तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ओपन ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करण्यासाठी जे एक ए आय चिप असते, त्या चिपचं एक्सपोर्ट चीनला करण्यामध्ये पूर्णपणे पाबंदी टाकली आहे. आय थिंक मला असं वाटतं याच कारणामुळे चीनचे जे रिसर्चर आहेत त्यांची हिंमत अजून वाढली असेल, ते अजून इनोव्हेटिव्ह झाले असतील, आणि याच्याचमुळे त्यांनी डीपसिक हे एक स्वतःचं डोकं लावून एक मेड इन चायना एक स्वतःचं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल बनवलं असावं. तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. कारण एका साईडला चायना, एका साईडला अमेरिका, आणि दोन्ही जवळपास सुपर पॉवरच आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. तर येणाऱ्या काळामध्ये खूप काही गोष्टी या क्षेत्रामध्ये घडणार आहेत. तर तुम्हाला या सर्व गोष्टींवरती काय वाटतं? तुम्हाला डीपसिक कसं वाटतं? तुम्हाला चॅट जीपीटी कसं वाटतं? या सर्व गोष्टींवरती तुम्हाला जे काय वाटतंय ते खाली कमेंट करून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.